बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कागल विधानसभा हाय व्होल्टेज लढत, पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले मतदान. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत म्हणून ओळखला जात असणारा मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीआधी या मतदारसंघात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपमध्ये असणारे समरजित सिंह घाडगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला व तिथून उमेदवारी मिळवली. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावेळी लिंगनूर, दुमाला, कागल इथं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी कागल मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह असून मतदारसंघात मुश्रीफांची लाट असल्याचं, मी मोठ्या मताधिक्याने विजय होईन असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मतदारांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त एक उत्साह आहे. मला वाटते ही निवडणूक एक लाट आलेली आहे हसन मुश्रीफांची. म्हणजे प्रचंड मताने मी विजय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो. यावेळी हसन मुश्रीफ यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.